नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नरसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आमचं आराध्य दैवत आहे नरसिंहाचं आणि आज आम्ही इथलंच जवळचं म्हणजे मेहकरचं जे नरसिंहाचं मंदिर आहे तिथे जाऊन आलो। त्याचा पण व्हिडिओ ह्याच्याबरोबर जोडते आहे, तो पूर्ण बघा। तर आज ही आम्ही सगळी तयारी केलेली आहे। एक मिनिट। आणि ही जी ह्या वर्षी नरसिंहाची मूर्ती मला आमच्या मकू दादाने दिलेली आहे। त्यांनी इतकी आठवण ठेवून आणि मला पाहिजे तशी मूर्ती आणली, त्याच्याबद्दल मकू दादा थँक्यू। आणि खूप सुंदर मूर्ती आहे, अतिशय लोभस आहे, आम्हाला खूप आवडली आहे। आणि नरसिंहाची सगळ्यांवरती अशीच कृपा राहो। धन्यवाद। बघा कशी तयारी झाली आहे सगळी। हे फळं आहेत प्रसादासाठी, नैवेद्यासाठी। आमच्याकडे खरबूज खरबूज टरबूज असं असतं, आंबे या सीझनचे जे फळं असतात, पन्ह या सीझनचं जे असतं, केशराच्या काड्यांचं। आणि हे आहे पंचामृत, दूध साखरेचा नैवेद्य। हे पंचखाद्य आहेत, खडीसाखर, फुलं आहेत ही आमच्या अंगणातलीच आहेत फुलं। आणि नरसिंहाला लाल फूल लागतं म्हणून आठवणीने ते आणलंय। बाकी सगळी जी पूजेची तयारी असते ती आहे। आणि हे बाप्पा बघा, आमचा देव बघा। तर ही मकुदादाने दिलेली मूर्ती आहे, खूपच सुंदर आहे, तांब्याची आहे पूर्ण। आणि त्यामुळे त्याचं जे घाट आहे ना तो साऊथचा आहे, दाक्षिणात्य घाटाची मूर्ती आहे ती। अतिशय रेखीव अशी मूर्ती आहे, खूपच प्रसन्न आहे। धन्यवाद। समर्पयामि 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 समर्पयामि। लक्ष्मीला पण आवडतं ना लाल फूल, हे त्यामुळे तुळस तू इथे वाहिलीच आहे, सुंदर दिसतंय ते। जन्म नरसिंहाचा। बोला नरहरी महाराज की जय। गुलाल आणि हे झाला जन्मदेवाचा। आता कुंकुम व्हायला ना थोडंसं फुल व्हायचं असतं एखादं, हे जास्त जे खराब होत आलं। आम्ही ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा स्वाउदानाय स्वाहा समानाय स्वाहा मध्ये पाणी समर्पयामि। ओम सत्यं तवर्तेन परिषिञ्जयामि। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय समानाय स्वाहा समर्पयामि। करोद्वर्तनार्थे चन्दनं पयामि। अवनी होता आहे कंपायमान, तडतडली नक्षत्रे पडताती जाण, रूपे प्रकटे तो सिंह वदन। जय देव जय नरहरी राया, आरती ओ वाळू महाराज वर्या। जय देव
दमली कैसी चित्तासी दोन्ही लोपती प्रकाशी शैलाशी शंकर दचके मानसी जय देव जय नरहरी राया आरती ओ आळू महाराज वर्या जय देव ललित तीक्ष्ण नखांनी तो दैत्य विदारित धरित जय देव जय नरहरी राया आरती ओ आळू महाराज वर्या जय देव संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरप्रिये विश्वप्रिये माते तुलानमी सोय जय देवी जय लक्ष्मी सगुणी पतित पावन चरणी जारे हरणी जय देवी सुरवर पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सैतन्यं कर्पूरपूरेण मनोहरेण यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्ता पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामामह्यं श्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यं समस्त पर्यायी स्यात् सार्वभौम आतादा परार्धात् पृथ्वीवे समुद्र पर्यन्ताया सर्वति तदपेशो गीतो मरुत्तः परिवेष्टारो मरुत्स्यावसन् गृहे आवीक्षित्यस्य काम्प्रे विश्वे देवाः सभासदा इति ओम शांति शांति शांति। लाल फूल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार म्हणजे मराठी संस्कृतीनुसार सकच्छ ह्या गोष्टीला खूप महत्त्व असतं सणावारांना, म्हणजे थोडक्यात नऊवार किंवा धोतर सोवळं. तर आजची ही नऊवार आहे माझी, रेडीमेड आहे, किंशुकच्या मुंजीची आहे ही नऊवार आणि खूप छान आहे, मला खूप आवडते, खूप सॉफ्ट आहे. तर माझी पूर्वी एक जिजामाता साडी होती लग्नाची, तर त्याची आठवण देते, त्याचा जो हे आहे तो काठ वगैरे. चला तर मग देवांना फुलं वाहूयात. असा छान जन्म झाला देवांचा है ना, नरहरी रायांचा. आमच्या इथे अंगणामध्ये चाफ्याचे फुलं आहेत, इतकं सुंदर वास येतो ना त्याचा, आणि उष्णतेच्या याच्यामध्ये फुलं काही टिकत नाहीयेत फारसे. तुळस कृष्ण बाप्पाला इथे ठेवते अशी अशी. ते राजा रवी वर्मा वगैरे यांच्या ह्याच्यामध्ये नऊवारवाल्या ज्या असायच्या ना फुलांची परडी घेऊन, तसा फील आलाय मला. थँक्यू. देवा तुमचं आमच्या ह्याच्यामध्ये आगमन झालेलं आहे. तुमची कृपा आमच्या सगळ्यांवर अशीच कायम असू द्या. आणि इतकी छान नाजूकशी लक्ष्मी पण आहे देवाबरोबर. नमस्कार. तर अशा पद्धतीने नरसिंहाचा जन्म पार पडलेला आहे. अशी सगळी छान पूजा झाली आहे. त्याला काय म्हणतात, षोडोपचारे. आता जवळून नीट दाखवते हा.